आता त्याच्यामध्ये बाबा बागेश्वर कितपत रस घेतात आणि तिथं समोर त्यांना बोलवतात का? कारण आपण त्यांचा तो दरबार भरलेला असतो, तो पेंडॉल सगळा कसा मोठाच्या मोठा असतो आणि तिथं नेमकं ह्यांना बोलवणार का ते बाबा बागेश्वर? आणि ती पण पर्ची काढणार का? आता हे सगळं बघण्यासारखंच असणार आहे, पण रोहित पवार याच्यावर विश्वास ठेवतात का? कारण अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये हे पवार घराणं कायम आहे. पवार साहेब तर अंधश्रद्धेच्या विरोधातच असतात. आता दिवंगत आर पाटील हे सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात होते. स्वतः अजितदादा अंधश्रद्धेच्या विरोधात होते. मी देवपूजा करायचो नाही, करत नाही, मी जनतेची पूजा करतो, हे अजितदादांचे शब्द होते. अशा वेळेला बाबा बागेश्वरांच्याकडे कार्यकर्ते जात असतील तर त्यांना हे थांबवणार का? आणि त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा? शेवटी कायदा कानून हे सगळं आहे. आता हे सगळे तपास यंत्रणा सगळ्या कामाला लागलेल्या आहेत. केंद्रातनं आणि राज्यातनं सगळ्या तपास यंत्रणा जोरात काम झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे देवाभाऊनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की नाही, आता ह्याच्यात जे जे आरोप होत आहेत त्याची सगळी शहानिशा होणार.